स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सह्याद्रीची भटकंती। तर आज आपण निघालेलो आहे सेंगड किल्ला इथे। रामकृष्ण मंडळी, तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण सेंगडला चाललेलो आहे गाडी घेऊन वरती। तर आपल्याला सेंगडला नाही जायचं आहे, तर त्याच्या अलीकडे एक महादेवाचं मंदिर आहे, आपण तिथे जाणार आहे, बघूयात आपण। आणि ही आपली गँग आहे। हा बघा, सेंगड किल्ला जायचा जो रोड आहे तिथून आपल्याला पहिलं सरळ सरळ जायचंय। आणि हा सनराईज बघा, मस्त असा। तर आलो आहे आपण सेंगड किल्ल्यावर। तो सेंगड किल्ला आहे आणि आपल्याला इकडं या साईडला जायचं आहे डोंगरावर। आणि हा व्ह्यू बघा सेंगडला। हा रस्ता आहे सेंगडचा। आता आपल्याला इथून जायचं आहे आत। हा रोड आहे बघा, इथून आता आपल्याला जायचं आहे। मलाच नाही माहिती कुठे आहे ते, तर आता आपण ते शोधत जाणार आहे। तर आता आपण एक 10-15 मिनिटाची ट्रेकिंग करून निघणार आहोत आणि आपली गँग निघाली आहे आणि आपल्याला ते डोंगरावर जायचं आहे। मंडळी, तर बघा ही कशी चढत्यात। तर हे बघा, ही काही येणार नाहीत आता, ही इथंच बसलीत। फोक्सी गँग आहे ही।
तर हा बघा असा रस्ता आहे जायला, असं इथून ह्या डोंगरावरनं तिथं जायचंय. बघा इथं जरा तुम्हाला सगळा ट्रेकिंगचा अनुभव देतो, इथं कसा रस्ता आहे जायला ते मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेल, रस्ता कसा आहे जाण्यासाठी तो. ही बघा अशी गोगलगाय आहे, अशी खूप ठिकाणी दिसणं आपल्याला जाताना पावसाळ्याच्या सीझन मध्ये. नमस्कार मित्रांनो, हे बघा आपली सह्याद्रीची भटकंती या यूट्यूब चॅनल. तर आपण सगळीकडं सगळे गड किल्ले वगैरे आपण एक्सप्लोर करणार आहे. तर आज आपण श्रीगड किल्ल्यावर आलो आहे. हे बघा हे बघा, ही अशी एक वाट आहे जायला. अजून एक थोडासा स्टीप स्लोप आहे, जास्त नाही आहे पण एक. तुम्ही येऊ शकता बघायला. अवघड असा ट्रेक काही नाही आहे, सगळं सोपं आहे. हे बघा कसं चाललंय. आपल्याला त्या डोंगरावर जायचं तिथं. तर ही अशी आपली पायवाट आहे बघा. नक्की तुम्ही या, खूप छान दृश्य आहे. इथे एक स्टीप स्लोप आहे बघा जायला. तर हे बघा आपण इथं आलोय. इथून असं चढायला आहे वरती दगडावरून. आता हे चढून जायचंय. हे बघा आपण आलो आहे इथं, आणि सह्याद्रीची पर्वत बघा. आणि हे बघा आता तर हे बघा मित्रांनो, हर हर महादेव.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे आजचं डेस्टिनेशन होतं. महादेवाची शिवलिंग होती आणि अशा प्रकारे आता आपलं झालेलं आहे आणि आपण आता रिटर्न परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. नमस्कार. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. जय महाराष्ट्र.